खूप दिवसांनी मी रामराजला जाणार होती. एकटीच नाही, माझ्या मम्माबरोबर शेजारच्या काकू आणि दादाची आई सोबत होती. माझ्या आईसोबत जाणार होते. त्या दोघी खालून गेल्या आणि मी वरनं वरच्या पुलावरनं जात होते. जाता जाता मला म्हणजे जाताना रामराजला नदीच लागते आणि रामराज ते गावामधलं अंतर 10 मिनटाचं आहे चालत गेलं तर. आणि सुंदर व्ह्यू होता. सो मी असा व्हिडिओ काढला. इथे नदी आहे आणि नदीच्या पुलावरनं छोटं पूल आणि मोठं पूल आहे. आई बोलली मला खालून नको, आपण वरनं जाऊया, इथे ना शंकराचं मंदिर आहे. सो मी नमस्कार करून गेले. इकडे मी रामराजला पोचले आणि तुम्ही बघू शकताय इकडे रामराज भरतो पुढच्या साईडला. रामराजला मी शॉर्टकट म्हणजे आतमध्ये मी शॉर्टकटच्या रस्त्याने गेले, कारण आईला दळण दळायचं होतं. आणि मी बघितलं ना, मी शॉक झाले, कारण ना दुकानच नव्हती रामराजमध्ये. म्हणजे पूर्ण गर्दी असणारी, एक माणसाला जागा जायला नसणारी आज रामराजला गर्दीच नव्हती. इकडे पुढं गेल्यानंतर थोडं मला बरं वाटलं, कारण पुढे थोडीफार दुकानं होती, जसे की फ्रूट्स, भाजी वगैरेची, सब्जी वगैरे. आणि आईने भाजी वगैरे घेतली. इकडे मी घरी आलेली होती आणि मी घरी गेल्यानंतर मला नेहमीप्रमाणे जिथं जायचं असते तिथे मी रस्त्याने चालत जात होती. आणि हे मला भेटलेलं आहे चित्रुंग बोलतात त्याला. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये तुमच्याकडे काय बोलतात. इकडे मी या दुकानामध्ये जाणार होती. चालत बोलत गेली मायासोबत. माया होती माझ्यासोबत. फायनली यांच्या इथे मी आलेली आहे, कारण मला चिकन पकोडे खूप आवडतात आणि यांच्या इथे ते खूप सुंदर असे भेटतात. हे दादा आहेत, बोलत होते, माझ्या व्हिडिओची तारीफ करत होते. इथे अपर्णाताई आहे आणि ती बनवून देत होती आम्हाला. मी इथे घेतलेले आहेत पकोडे आणि खाल्ले मी. घरी जाऊन भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.